सुरतेच्या स्वारीत महाराजांनी ज्यांच्याकडून युद्ध खर्च वसूल केला त्या सगळ्या व्यापाऱ्यांना पावत्या दिल्या होत्या. गरिबांवर अत्याचार केले नाहीत, उलट जी मालमत्ता स्वराज्याच्या कामाची नव्हती ती तिकडच्या गोरगरिबांना वाटून परत आलेत. म्हणून ह्याला लूट न म्हणता स्वारी म्हणायचा फडणवीसांचा आग्रह आहे. आता जयंत पाटलांनी चोराच्या उलट्या बोंबा मारत फडणवीसांवरच आरोप केलाय की फडणवीस पूर्ण इतिहास सांगणार नाही कारण त्यांना मोदी शहांची भीती आहे. त्या ठिकाणी मिळालेली संपत्ती महाराजांनी आणली आणि महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या हितासाठी वापरली हे पुढचं सांगायला ते घाबरत आहेत कारण मोदी शहांची त्यांना भीती आहे. देशाला जाती धर्म प्रांतात वाटू पाहणाऱ्या महाविकास आघाडीला बहुतेक असं वाटत असेल की सुरत गुजरातचं शहर आणि महाराज फक्त महाराष्ट्राचे. म्हणून जयंत पाटलांनी असं बेताल वक्तव्य केलं असावं. पण 10 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांबद्दल मोदींच्या भावनाही ऐका. आज छत्रपति शिवाजी महाराज को लगता था कि अगर हिंदवी स्वराज की स्थापना करनी है तो ये जो लुटेरों ने धन लूटा है उसी को ला करके उसी के पैसों का उपयोग करते हुए मैं हिंदवी स्वराज की स्थापना करूंगा. इतिहास ने कितना बड़ा न्याय किया है छत्रपति जी के प्रति. लिख दिया, सूरज को लूट दिया. जयंत पाटील साहेब संकुचित मानसिकतेतून बाहेर पडा. एक मराठा लाख मराठा ही घोषणा आमच्यासाठी जातीयवादी नसून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर भावाने येत असते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजही फक्त मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचेच आराध्य नसून संपूर्ण भारतासाठीच प्रेरणेची ज्योत आहेत.